नवापूर बस स्थानक परिसरात नेहमीप्रमाणे 12 ते 12:30 दरम्यान नवापूर भुमदीपाडा MS14 BT 2114 ही बस उभी होती। त्या बसमध्ये विद्यार्थी बसले होते। उभी बस अचानक सुरू होऊन ती थेट बस स्थानकासमोर असलेल्या A1 पान दुकान व पाणी बॉटल दुकानात घुसून दुकानाचे मोठे नुकसान झाले। यात दुकान मालक एकनाथ मोरे हे किरकोळ जखमी झाले आहे, तर दुकान मालक माज अजिम पठाण, स्टिलिना गणेश गावित, वय वर्ष 8, राहणार रायगण आदर्श प्राथमिक विद्यालय येथील दुसरीत विद्यार्थी शिकणारी मुलगी आहे। तर सोनाली अनिल गावित, वय 13 वर्ष, राहणार रायगण सार्वजनिक हायस्कूल येथे 6वीला शिकत आहे। या मुली अपघातात जखमी झाल्या आहेत। दोघा जखमी मुलींवर उपचार सुरू आहेत। ST बस नवापूर येथून करंजी भोमदीपाडा 12:30ला सुटणार होती। बेकाबू बसला खासगी वाहनाचा चालक रोहिदास खेळणार। बस स्थानक परिसरातील ट्रॅफिक पोलीस विकी वाघ, राजेंद्र कोकणी यांनी आपली जीवाची पर्वा न करता बसमध्ये चढून बसचा ब्रेक दाबून बस थांबवली, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता। घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, आगार प्रमुख विजय पाटील यांनी बस स्थानक येथे जाऊन पाहणी केली। बसमध्ये बसलेले विद्यार्थी अत्यंत भयभीत झाले होते। या प्रसंगी रोहिदास खेळणार, पोलीस विकी वाघ, जितेंद्र कोकणी यांनी आपली जीवाची पर्वा न करता चालत्या बसमध्ये चढून ब्रेक दाबून बेकाबू बस थांबवल्याने त्यांच्या धाडसाचं कौतुक करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार बस ही स्थानकावर उभी होती। त्या बसमध्ये चालक वाहक नव्हते, फक्त विद्यार्थी व इतर प्रवासी बसले होते। अचानक बस सुरू झाली कशी? बस बेकाबू होऊन मोठा अनर्थ करायला निघाली होती। बस अचानक सुरू झाली कशी? काय झाले असावे त्याची चौकशी होणे गरजेचे आहे। अचानक बस सुरू झाल्याची चर्चा व प्रश्न उपस्थित होत आहे। यावर जनमानसात चर्चा सुरू आहे। जखमींवर डॉक्टर कुंदन बेंद्रे, रेलचल वळवी यांनी औषधोपचार केले। बस स्थानकावर मोठी गर्दी झाली होती। नवापूर बस स्थानकावरून बस अचानक कशी सुरू झाली याबाबत आम्हालाही मोठा प्रश्न आहे। या घटनेची संपूर्ण चौकशी करत आहोत। घटनेची माहिती आम्ही नवापूर पोलीस ठाण्याला कळवली आहे। सत्य काय ते समोर येईल अशी माहिती देण्यात आली आहे। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी अमोल भावसार।